नमस्कार, मी सुनील बेलदार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। आपण मालेगाव पुण्यनगरीमध्ये आहोत आणि मालेगावातील असलेल्या नामांकित दुकानांना भेट देऊन त्या दुकानांमध्ये असलेल्या वस्तूंची आपण ओळख करून घेत आहोत। विशेषतः येत्या काही दिवसांवरती दिवाळी सण हा येत आहे आणि या दिवाळी सणाच्या अनुषंगाने विविध दुकानांमध्ये असणाऱ्या वस्तूंची आपण ओळख करून घेऊन त्या दुकानांची खासियत काय आणि सोबत त्या दुकानामध्ये मिळतं तरी काय या सर्व गोष्टींचा आपण त्या ठिकाणी आढावा घेऊन माहिती देत असतो। आता आपण सोयगाव परिसरातल्या असलेल्या सटा नाका परिसरातल्या असलेल्या लक्ष्मी ट्रेडर्सच्या दुकानाच्या प्रांगणात उभे आहोत। आपण जर बघाल तर जगभरातील नामांकित कंपन्यांचे असलेले होलसेल भावातील घरासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू या ठिकाणी मिळत असतात आणि याच वस्तूंची आज आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून थेट माहिती घेणार आहोत। पण काही वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्या स्वप्नातील घरातला लागणाऱ्या सगळ्या वस्तू एकाच जागेत मिळत असतात, ते म्हणजे लक्ष्मी ट्रेडर। आपण जर माझ्या उजव्या बाजूला बघाल तर या ठिकाणी लक्ष्मी ट्रेडरचे ओनर गुरुदास सर्व या ठिकाणी बसले, सोबतच त्यांच्या टीम सोबत त्यांचा संवाद या ठिकाणी सुरू आहे। सोबत आपण जर माझ्या पाठीमागे बघाल तर वेगवेगळ्या जगभरातील वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचे या ठिकाणी प्रॉडक्ट डिस्प्ले केले गेलेत। विशेष म्हणजे या ठिकाणी घराला जरी रंग द्यायचा असेल तर बर्गर कंपनीचा देखील या ठिकाणी संपूर्ण कलर या ठिकाणी उपलब्ध आहेत। सोबतच माझ्या डाव्या बाजूला बघाल तर या ठिकाणी देशभरातील नामांकित कंपन्यांची या ठिकाणी ॲम्युनिटीज, मार्बल, कडप्पा ह्या अशा सगळ्या वस्तू या ठिकाणी डिस्प्ले केल्या गेल्या आहेत। जर आपण विशेषतः माझ्या या ठिकाणी खाली बघाल तर या ठिकाणी देखील आपल्या घराला जे स्टाईल्स लागतात त्या देखील या ठिकाणी डिस्प्ले केल्या गेल्या आहेत। अशा पद्धतीनं हे संपूर्ण दालन वेगवेगळ्या ॲम्युनिटीजने भरलेलं आहे आणि सोबतच या सगळ्या वस्तूंसंदर्भात माहिती देण्यासाठी ह्या लक्ष्मी ट्रेडरचे काही प्रतिनिधी या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधून एकंदरीत हे कुठलं प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्ट संदर्भातली आपण माहिती जाणून घेणार आहोत। आता आपल्यासोबत एक दादा आहे, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा नमस्कार, आपलं प्रबंधभूमी स्वागत आहे। दादा आपलं नाव काय? माझे नाव योगेश मराठे। दादा आपण मगाशीच याला एक स्लाइडिंग करून ही स्टाईल पुढे घेतली, हा कुठला प्रकार आहे आणि हा कुठे वापरला जातो? सर हे आपले फ्लोरिंग स्टाईलचे हे 64-32 मध्ये हे तुम्हाला फ्लोरिंगसाठी यूज केलं जातं। हे तुम्हाला फिक्सिबल बॉडीमध्ये येतं। हे तुम्ही बघितले पूर्ण 64-32 साईजमध्ये। हे तुम्हाला घरात आपल्या जसं आपले मोठे साईज असतात, जसं मोठ्या साईजमध्ये आपले हॉल वगैरे असतात त्या ठिकाणी आपण हे यूज करू शकतो फ्लोरिंगसाठी। जसं फ्लोरिंगसाठी हे बघा, त्याच्यात तुम्हाला हे पूर्ण कलर्स येत आहेत लाईट डार्क कॉम्बिनेशनमध्ये। जसं तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे तुम्हाला इथं कलर बघायला। आता हे बघा, ही कार्विन सिरीज आहे। याच्या ज्या विन्स आहे जसा लाईटचा इफेक्ट पडतो तसं त्या ग्लो करतात, त्याचा आपण ते हे घेऊ शकतो। हे बघा, हे सर्व कलर तुम्हाला याच्यात बघायला मिळणार आहे टोटल। हे बघा, आता ही सेरॉन कंपनीमध्ये आपल्याकडे सगळ्या नामांकित कंपनीमध्ये सेरॉन आहे, मोझिला आहे, कजिरिया कंपनीची स्टाईल्स आहे। ते स्टाईल तुम्हाला मोठ्या साईजमध्ये पण बघायला मिळणार इकडे। हे बघा, हे मोठे स्टाईल्स, हे स्टाईल तुम्हाला जाता 6x4 मध्ये। याच्यात तुम्हाला ही पॉश फिनिश पण येते, जसं आपण याला बेबी फिनिश म्हणतो, जसं आता नवीन प्रोडक्ट आलेला आहे। हे बघा, आता ह्या स्टाईल तुम्हाला 3 प्रोडक्टमध्ये बघायला मिळत आहे। ही स्टाईल तुम्हाला ग्लोसीमध्ये जाते, ती स्टाईल तुम्हाला पॉश फिनिशमध्ये जाते, ती स्टाईल तुम्हाला कार्विनमध्ये जाते। अशा प्रकारे तुम्हाला एकच स्टाईलमध्ये 3 सिरीज बघायला मिळत आहे। नक्कीच दादांनी सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या स्टाईलची साईज आहे ती 6x4 आहे, 6 फूट बाय 4 फूट अशी त्याची साईज आहे। या वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांच्या स्टाईल या ठिकाणी डिस्प्ले केल्या गेलेल्या आहेत। जशा आपल्या घराचा फ्लोर असेल त्या पद्धतीने फिटिंगसाठी अगदी अत्यंत सोपी अशी ही या ठिकाणी हे स्टाईल या ठिकाणी लावल्या गेल्यात। अंदाजे याचा थिकनेसचा विचार केला गेला तर 5 mm पेक्षा जास्त थिकनेस या स्टाईलची या ठिकाणी पाहायला मिळते। सोबतच आपण जर त्या बाजूला बघाल तर अजून काही प्रोडक्ट या ठिकाणी डिस्प्ले केले गेलेत, आपण त्यांचे ते देखील जाणून घेणार आहोत। सोबतच आपल्याला जर कुठली अडचण असेल किचनमध्ये लागणारे जे किचनमध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या देखील या ठिकाणी अगदी छोट्या कट करून या ठिकाणी डिस्प्ले केल्या गेल्यात। किचनमध्ये जो किचन ओटा असतो त्याचे सर्व प्रकारचे हे छोटे तुकडे कट करून या ठिकाणी लावले गेले। काय असतं की व्यक्ती हा आपला स्वप्नातील घर साकारत असतो आणि त्या घराची रचना करत असताना त्याचे अनेक स्वप्न असतात, त्याच्या घरामध्ये लागणाऱ्या अनेक वस्तू असतात। या ठिकाणी परत एक दादा आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की एकंदरीत हा कुठला प्रकार आहे, कुठल्या कंपनीची ही स्टाईल आहे, या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। दादा आपलं प्रबंधभूमी पुन्हा एकदा स्वागत आहे। तुमचं नाव काय आणि हा कुठल्या प्रकारच्या स्टाईल या ठिकाणी लावल्या गेल्या? सचिन कदम, लक्ष्मी ट्रेडर्स मालेगाव। आपल्याकडे 2x4 मध्ये कजरे आहे, जॉन्सन आहे। आता याच्यात आपल्याकडे एक सेमी ब्रँडमध्ये सिमोन्जा कंपनीचा आहे। याच्यात ग्लोसी, हाय ग्लोस सगळ्या व्हरायटीज आपल्याला बघायला मिळून जातात। या स्टाईल फ्लोरसाठी वापरल्या जातात का किचनसाठी वापरल्या जातात? फ्लोअरसाठी वापरल्या जातात सर। याच्यात आपण 4x2 मध्ये वॉलला यूज करू शकतो, जसं की किचन वॉल आहे, बाथ वॉल आहे, टॉयलेट वॉल आहे, याच्यासाठी सगळ्यांना।
आपण जर या ठिकाणी बघाल तर सिरॉन कंपनीच्या या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी स्टाईल लावल्या गेल्या आहेत, ज्याची लांबी रुंदी विचार केला गेला तर तो 2x4चा दिसून येतोय. सोबतच आपण जर हे एकामागोमाग आपण जर हे स्लायडिंग केले तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्टाईल या ठिकाणी पाहायला मिळतील, ज्या मालेगाव शहरामध्ये कुठेच मिळत नाही. त्या सर्व स्टाईल या ठिकाणी मिळत असतात. पुन्हा दादांशी आपण संवाद साधणार आहोत की या ठिकाणी ह्या बाजूला आपण जर बघाल तर वूड फिनिशमध्ये ही स्टाईल दिसून येते. नक्की हे वूड आहे की कुठला एक वेगळा प्रकार आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. दादा, हा एक वूड प्रकारचा दिसून येते, तर एकंदरीत हे आहे तरी काय? हा एक जीव्हीटी बॉडीमध्ये आहे सर. याच्यात वुडन फिनिश दिलेले आहे आपण स्टाईलला, पण हा एक वूड लुक दिलेला आहे स्टाईल्स मध्येच. आणि हा कुठं वापरला जातो विशेषतः? फ्लोरिंगसाठी, बाल्कनीसाठी, बेडरूमसाठी अशा अनेक ठिकाणी हा यूज होतो. दिवसेंदिवस ग्राहकांची गर्दी आम्ही आपल्या इथे बघत असतो. सर्वात जास्त ग्राहकांच्या पसंतीला येणारा कुठला प्रकार आहे की तो ग्राहक सर्वात जास्त घेण्यामध्ये उत्सुक असतात? याच्यात ग्लॉस फिनिश पण आहे सर. वूड मध्ये पण जातो आणि स्पेशली मॅट आणि पॉश फिनिश मध्ये पण आपल्याकडे हे मटेरियल अवेलेबल आहे. दादाने सांगितल्याप्रमाणे हे 2 ते 3 प्रकारचे या ठिकाणी वूड फिनिश दिसून येतात. सोबतच आपण जर माझ्या या ठिकाणी खाली बघा फ्लोरिंग वरती, तर नामांकित कंपन्यांचे या ठिकाणी स्टाईल लावले गेलेत, जे आपल्या घराच्या फ्लोरिंगसाठी एकंदरीत एक स्टायलिक लुक दिसून येतो, डिलक्स लुक या ठिकाणी दिसून येतो. सोबतच आपण जर माझ्या ह्या बाजूला बघाल तर अगदी वेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी स्टाईल दिसून येतात. एकंदरीत या स्टाईल कुठं वापरल्या जातात, कशासाठी वापरल्या जातात, आपण हे याच्याबद्दल देखील माहिती जाणून घेणार आहोत. दादा, या ठिकाणी अत्यंत छान अशा स्टाईल दिसून येतात, दगड सारख्या दिसून येतात. एकंदरीत हा कुठला प्रकार आहे आणि हा विशेषतः कुठे वापरला जातो? हा स्टोन फिनिश आहे. हा जो वापरतो आपण वॉल टाईल म्हणून वापरतो, ढोलपुरी म्हणून. याला जनरली या भागात ढोलपुरी म्हणतात. तर हा लेटेस्ट मधला प्रकार आहे, याला स्टोन फिनिश मध्ये. हा आणि यामध्ये बरेचसे हा घराला वापरताना विशेषतः कुठला सगळ्यात जास्त चालणार आहे? तसं प्रत्येकाच्या चॉईसवर आहे. बरोबर. आता इतके प्रकार ठेवले त्यानुसार मग प्रत्येकाची चॉईस आहे. जनरली हा एक प्रकार आहे. त्यानंतर हा एक स्टोन मध्ये आहे. याच्यात अजूनही प्रकार आहेत. हा पूर्ण स्टोन फिनिश मध्ये. आपण जर या ठिकाणी बघाल तर वेगवेगळ्या स्टोन प्रकारातला हा एक वेगळा फरशीचा प्रकार आहे, जो अनेक लोक आपल्या घराच्या बाहेर लावण्यासाठी घेतात. विशेषतः हा लावल्यानंतर घराला अत्यंत छान असा लुक या ठिकाणी पाहायला मिळतो. सोबतच आपण जर या ठिकाणी बघाल तर या ठिकाणी काही छोट्या छोट्या फरशा लावल्या गेल्या आहेत. आपण त्याबद्दल देखील माहिती जाणून घेणार आहोत की ह्या कुठल्या प्रकारच्या आहेत आणि त्या कुठे वापरल्या जातात. दादा, या ठिकाणी देखील एक वेगळ्या टाईपच्या फरशा लावल्या गेल्या आहेत. ह्या एकंदरीत कुठल्या प्रकारच्या आहेत आणि कुठं वापरल्या जातात विशेषतः? हा ऍक्च्युअल प्रकार म्हणजे हा मेड इन स्पेन आहे. हा जो आहे मेड इन स्पेनचा मटेरियल आहे. हा मल्टीपर्पज आहे. हा आपण वॉल टाईल मध्ये वापरू शकतो, बाथरूमसाठी, किचनसाठी, सर्व ठिकाणी. वॉल टाईल जिथे गेटअप द्यायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी सर्व ठिकाणी वापरू शकतो. म्हणजे जर आपण जर बघितलं, अत्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी ह्या फरशा सगळ्या लावल्या गेल्यात. या सगळ्या वेगळ्या फिनिशिंगच्या फरशा आहेत. विशेषतः बघाल तर याची फिनिशिंगच एकदम चमकदार आहे. नक्की ह्या एकंदरीत कुठल्या प्रकारच्या आणि या विशेषतः कुठं वापरल्या जातात हे देखील आपण जाणून घेणार. दादा, याचा लुक एक जगावेगळा दिसून येतो आणि दिसताना देखील अगदी छान दिसतोय. नक्की हा प्रकार कुठे वापरला जातो? हा प्रकार आपण किचन टाईल साठी वापरू शकतो. हा बाथरूम साठी वापरू शकतो. हा आपण WC साठी वापरू शकतो. आपण बेसिंग पॉईंट साठी वापरू शकतो. ज्या ठिकाणी आपल्याला डेकोरेटिव्ह दाखवायचं आहे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आपण वापरू शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या घराला शोभा द्यायची असेल त्या ठिकाणी हा प्रकार वापरला जातो. विशेषतः आपण जर या बाजूला बघाल, माझ्या डाव्या बाजूला या ठिकाणी काही ग्राहक आहेत, ते एकमेकांशी संवाद साधतात. परंतु त्याच्या आधी बाजूला बघितलं तर या ठिकाणी एक वेगळा प्रकार पाहायला मिळतो. घर हे आपलं स्वप्नातलं असतं, परंतु घराला घर पण यावं यासाठी ज्या लागणाऱ्या वस्तू असतात त्या देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. घरामध्ये जे पुट्टी म्हणून वापरतात ते देखील या ठिकाणी डिस्प्ले या ठिकाणी केले गेले. सोबतच आपण जर वॉशरूममध्ये जातो त्यावेळेस त्यामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू आपण लावल्या पाहिजेत याचा छोटासा नमुना या ठिकाणी दाखवला गेला आहे. शॉवर दाखवले गेले, लाईट्स दाखवले गेले. सोबतच पाईनवूडची जी फिनिशिंग असते ते पाईनवूडची फिनिशिंग देखील या ठिकाणी वापरतात. विशेषतः पाईनवूड हे एकदम हलकं असतं. ते UK, लंडन या ठिकाणाहून ते येत असतं आणि त्याला जर आपण अशा पद्धतीने पॉलिश केलं तर त्याला वेगळा लुक पाहायला मिळतो. सोबतच आपण अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा बघाल तर अत्यंत छान पद्धतीने या ठिकाणी डिस्प्ले केल्या गेल्या आहेत. विशेषतः घराच्या हॉलमध्ये या सगळ्या प्रतिमा ठेवल्या जातात, जेणेकरून आपल्या महाराजांबद्दल आपलं प्रेम या ठिकाणी आपण व्यक्त करू शकतो. सोबतच आपण जर माझ्या डाव्या बाजूला बघाल तर एक मिनी किचन या ठिकाणी डिस्प्ले केला गेला आहे. खरं तर हा अत्यंत कमी जागेत छान पद्धतीने किचन या ठिकाणी दाखवला गेला आहे.
विशेषतः आपण बघाल तर फळांची जे फळांचा पिक्चर असं एक स्टाईल देखील या ठिकाणी आहेत. दादांशी आपण परत या संदर्भात जाणून घेणार आहोत. दादा, ह्या कुठल्या प्रकारच्या फरशा आहेत आणि खरं तर बघितलं तर अत्यंत छान असं दिसतंय, तरी हा कुठल्या प्रकारातला आहे आणि कुठल्या कंपनीचा आहे? ही ॲक्च्युअल आहे कजारिया कंपनीची, जी आपली ब्रँडमध्ये आहे. तर याच्यात ही जी साईज आहे ही 1x2 म्हणता, काही 24x12 म्हणता. तर ही टाईल आपण जनरली वॉल टाईल म्हणून किचनसाठी, बाथरूमसाठी, WC साठी प्रत्येक ठिकाणी वापरू शकतो. अजून काही प्रकार आहेत का याच्यामध्ये? यात बरेचसे प्रकार आहेत. डिझाईन वेगवेगळे कलर. आपण जर बघितलं तर अत्यंत छान अशी व्हाईट कलरची डिझाईन या ठिकाणी पाहायला मिळते. सोबतच त्याच्या बाजूला सेमी व्हाईट या प्रकारे पाहायला मिळतो, ज्याची फिनिशिंग अत्यंत ग्लोसी अशी आहे. स्टायलिश फिनिशिंग या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाहायला मिळते. सोबतच पुन्हा एकदा एक वेगळा प्रकार, ज्यामध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये जर आपल्याला एकाच किचनमध्ये वेगवेगळे कलर पाहिजे असतील तर ते देखील या ठिकाणी डिस्प्ले केले गेलेले आहेत. सोबतच आपण जर याच्या पाठीमागे बघितलं तर त्याला अजून आकर्षण करण्यासाठी या ठिकाणी छोट्या फरशा, ज्यावरती प्रिंट वेगळ्या प्रकारची प्रिंट आहे, असं वाटून येत नाही की ते या ठिकाणी प्रिंट केले. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर फिनिशिंग अत्यंत छान अशी या ठिकाणी दिली गेली. सोबतच माझ्या पाठीमागे बघायला एक मिनी किचन या ठिकाणी दाखवला गेला आहे, ज्या किचनमध्ये आपल्या घरातील लागणाऱ्या वस्तू म्हणजे किचन सेट जो असतो या ठिकाणी अशा पद्धतीने डिस्प्ले केला गेला आहे. सोबतच या ठिकाणी आपण कडपा बघाल तर अत्यंत छान अशा जाड थिकनेसचा, किमान 30 ते 35 mm थिकनेसचा या ठिकाणी कडप्पा हा ठिकाणी लावला गेला आहे. सोबतच या ठिकाणी जी छोटी किचन रॅक आहे त्याच्यामध्ये सगळ्या बरण्या असतील किंवा काचेच्या बरण्या असतील, ग्लासेस असतील, ते छान पद्धतीने या ठिकाणी डिस्प्ले केला गेला आहे. म्हणजे आपण या ठिकाणी नुसतं वस्तू नाही घेता आपल्याला आपल्या घराला किचन कसा असावा याच्या छान डेकोरेशन या ठिकाणी दाखवले गेले. सोबतच आपण जर आध्यात्मिक असाल तर आध्यात्मिक पद्धतीने या ठिकाणी आपल्या घराला एक वेगळं लुक यावा यासाठी आपण जर या ठिकाणी बघाल तर भारतीय संस्कृतीमधला ओम हा या ठिकाणी दाखवला गेला आहे. बरेचसे लोक हा आपल्या घरातल्या देवघरात लावत असतात. त्या संदर्भात देखील दादांशी आपण संवाद साधून जाणून घ्या. दादा, ओम अशा एकदम छान पद्धतीने ठिकाणी दाखवला गेला आहे. नक्की हा ओम घरामध्ये कुठे लावला जातो आणि विशेषतः कोणाची जास्त मागणी असते मार्केटमध्ये? जर समजा सर आपण घर बांधतोय तर आपण देवघर बनवतच असतो प्रत्येक घरात. तर देवघराच्या बॅक साईडच्या वॉलसाठी आपण हे लावणार आहे, तर ती आपल्या मंदिराची जी शोभा आहे घरातल्या देवघराची तर ती वाढते. त्याच्यासाठी आपण हे प्रोडक्ट ठेवले आणि हे पूर्ण तुम्हाला ग्लिमर सिरीजमध्ये दिसणार आहे. याचे जर एक एक या विन्स आहे ना या पूर्ण त्याचा ग्लो करणार आहे. आणि हा 2 पीस मध्ये तुम्हाला दिलेला आहे. हा तुम्हाला जातो 4x4 मध्ये. 4x4 म्हणजे 4 फूट बाय 4 फूट. सोबत अजून याच्यात काही वेगळे प्रकार आहेत का जे आपण दाखवू शकतो? आता याच्यात असं आहे की नक्कीच आपण जर हा या ठिकाणचा एकच प्रकार या ठिकाणी लावला गेला आहे, परंतु अजून काही प्रकारचे जे आहेत ते या ठिकाणी ज्या खालच्या फ्लोअरमध्ये आपण ते बघू शकतो. परंतु सद्यस्थितीमध्ये आता हा एक वेगळा प्रकार लावला गेला आहे. परंतु संपूर्ण किचनमध्ये जर आपण हा वेगळा प्रकार लावला तर नक्कीच येणारे पाहुणे देखील खुश होतील की या ठिकाणी अत्यंत ग्लोसी फिनिशमध्ये, स्टायलिशमध्ये या ठिकाणी फळ या ठिकाणी दाखवले गेलेत. ते बघूनच एकदम अत्यंत म्हणजे मन उत्साह होतो. दादा, हा कुठला प्रकार आहे आणि हा कुठे लावला जातो खास करून? सर जसं की आपण समजा किचनसाठी आपण 4-2 स्टाईल यूज करत असतो बरोबर, मोठ्या 600x1200 मध्ये. जर समजा तुम्ही ही स्टाईल जर मोठी स्टाईल किचनमध्ये लावली, जर तुमचं किचन वॉल एकदम मोठी असेल तर त्यासाठी कस्टमरची डिमांड असते की आम्हाला मोठ्या फ्रूटमध्ये स्टाईल्स पाहिजे, तर आपण हे त्यांच्यासाठी अवेलेबल करून दिलेलं आहे. ही आता कोणती साईज आहे आणि कुठल्या कंपनीचा हा प्रकार आहे? सर हे आपल्याला जातं हे सिमोन्झा कंपनीमध्ये बनवलेलं आहे. हे फ्रूटमध्ये हे तुम्हाला किचनच्या हायलायटरसाठी यूज केलं जातं. फक्त ही 2x4 मध्ये साईज आहे. 2x4 म्हणजे 2 फूट बाय 4 फूट. सोबतच आपण माझ्या ह्या बाजूला बघाल तर अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. हे सगळे प्रकार आपण जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहोत. परंतु आपण या ठिकाणी बघाल तर एकदम घराला अत्यंत डिलक्स लुक देणारा एक वेगळा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतोय की काही इंचांच्या अंतरावर परत एक छोटीशी रिबिन त्या ठिकाणी लावली गेली. नक्की हा कोणता प्रकार आहे आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी पुन्हा दादा आपल्यासोबत आहेत. दादा, हा कुठला प्रकार आहे आणि ह्या कुठे या फरशा कुठे वापरल्या जातात? 4x2 मध्ये आपण कटिंग करून पीस लावलेले आहेत. याच्यात तर पहिले डिझाईन पीस म्हणून डिझाईन पट्ट्या लावलेल्या आहेत. आपण बॉर्डर पट्टी म्हणतो आपण त्याला. याच्यात प्लेनही येतात, स्पार्कल मध्ये बी येतात, अशा वेगवेगळ्या अनेक फिनिशिंग मध्ये येतात. पाहू शकतो आपण याच्यात 4x2 मध्ये वॉलची आपण फिटिंग केलेली आहे, जी की आपण टॉयलेटला यूज करू शकतो, बाथरूमला यूज करू शकतो, वॉल स्टाईल मध्ये सर्व ठिकाणी. या फिनिशिंग मध्ये आपल्या 2x4 मध्ये ग्लिटर सिरीज मध्येही मिळतो, कार्विन मध्ये पण मिळतो आणि ग्लोसी फिनिश मध्ये पण मिळतो. याच्यात साईज मध्ये 600x600, 600x1200, 800x1600 अशा
विविध प्रकारच्या साईज आपल्याला कजाऱ्यामध्ये उपलब्ध होऊन जातात सर. आणि आपण जर बघितलं तर कजारिया कंपनीच्या 48x24 अशी या स्टाईलची सगळ्या पर्सिनची साईज आहे आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईल आपल्याला पाहायला मिळतील. आपण जर या फिनिशमध्ये पण इथं नक्कीच available ह्या एंडलेस फिनिश याला असं म्हटलं जातं, ज्याच्यामुळे घराला एक वेगळाच लुक पाहायला मिळतो. अजून देखील लक्ष्मी टेलरमध्ये अनेक प्रकारचे आहेत, ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण जर बघाल तर या ठिकाणी काही वस्तू ठेवल्या गेल्यात, पण त्या वस्तूंच्या पाठीमागे बघाल तर अत्यंत छान असा निसर्गाचा लुक या ठिकाणी दाखवला गेला आहे. सोबतच आपण या ठिकाणी बघाल तर वेगवेगळ्या स्टाईलमध्ये या ठिकाणी फरशी परत आपल्याला 3x6 या साईजमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या सगळ्या वेगवेगळ्या फिनिशच्या स्टाईल असल्यामुळे आपल्या घराला एक वेगळा लुक येतो आणि आपल्या स्वप्नातील घर आपण साकार करू शकतो. सोबतच या संदर्भातील या लक्ष्मी टेलरमध्ये अजून कोणत्या वस्तू आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण आता खालच्या फ्लोअरमध्ये जाणार आहोत आणि त्या ठिकाणच्या वस्तूंची माहिती आपल्या लक्ष्मी टेलरचे ओनर गुरुदास सर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची या ठिकाणी प्रतिमा नसून जर आपण व्यवस्थित बघितलं तर हा एक फरशीमधला वेगळा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतो. अक्षरशः महाराज या ठिकाणी बसलेला असाच एक भास या ठिकाणी निर्माण होतोय. हा कुठला प्रकार आहे आणि ही फरशी खरं तर घरामध्ये कुठल्या दिशेला लावली गेली पाहिजे आणि का लावली गेली पाहिजे याबद्दल परत आपण एकदा मत गुरुदास सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आता लक्ष्मी टेलरचे संचालक गुरुदास सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधून महाराजांच्या या प्रतिमेसंदर्भात माहिती घेणार आहोत. सर, आपलं प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत आहे. खऱ्या अर्थानं आम्हाला भास झाला होता की ही एखादा फोटो असावा, परंतु हा एक फरशीमधला वेगळा प्रकार पाहायला मिळतो. एकंदरीत हा प्रकार आहे तरी काय आणि हा घरामध्ये कुठे लावला जातो? नमस्कार, जय श्रीराम. मी लक्ष्मी ट्रेडर्स इथून तुमच्याशी संवाद साधत आहे. लक्ष्मी ट्रेडर्समध्ये अशा असंख्य तुम्ही आता व्हरायटीज वरती बघितले असतील, आमच्या सेल्समॅनने तुम्हाला दाखवले असतील. मी अवेलेबल नव्हतो म्हणून तुम्हाला त्यांनी माहिती दिली असेल. आता ही जी प्रतिमा बघतोय आपण, हे आपलं महाराष्ट्राचं, माझं, तुमचं, सगळ्यांचं हे आराध्य दैवत आहे. तर हे दैवत असताना आम्ही ह्या टाईल्स मधली पहिली आपल्या मालेगावात महाराष्ट्रात ही डिझाईन्स डेव्हलप आम्ही स्वतः लक्ष्मी ट्रेडर्सने केली आहे. याच्या आधी 4x2 टाईल्स, 6x2 टाईल्स, 6x4 टाईल्स किंवा 3x2 टाईल्स मध्ये ही प्रतिमा येत नव्हती. फक्त साधे आपल्याकडे फोटो येत होते. तर हे आम्ही स्पेशली डेव्हलप केलेली आहे आणि हे आपलं हिंदुत्वाच्या कुठलंही घर असो त्याच्यात ही एक प्रतिमा आमच्या घराकडनं जातेच आपल्या घरात लावायला. तर हे अशा असंख्य पुढे तुम्हाला डिझाईन्स दिसतील. अजून अशा डिझाईन्स भरपूर आहेत. याच्यात काही डिझायनर टाईल्स पण आहे त्याच्यामध्ये. हे बघा, तुम्ही बघू शकताय. आपण जर बघितलं तर या ठिकाणी अत्यंत 3D मध्येच हे डिझाईन स्टाईल मध्ये या वेगवेगळ्या पद्धतीच्या स्टाईल या ठिकाणी लावल्या गेल्या. त्याच्यातली ही एक प्रतिमा बघा, आम्ही एक सुंदर एकदम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप याचा रिस्पॉन्स पण छान मिळतोय. खूपच सुंदर बनली महाराजांची प्रतिमा. ही एक बघा, एक ब्लॅक कलर्स मध्ये दिलेली आहे. आपण जर या ठिकाणी बघाल तर सांगायचा उद्देश असा होता गुरुदास सरांचा की ही प्रतिमा त्यांनी स्वतः डेव्हलप केली. विशेष म्हणजे या प्रतिमेवरती डायमंड लावले गेले. पूर्ण हँडवर्क काम आहे. पूर्ण हँडवर्क काम करून ही डायमंड्स केलेली आहे. आणि याची प्राइस जर म्हटली तर आम्ही प्रॉफिट म्हणून ही प्रतिमा इथे विक्रीला ठेवतच नाही. याची प्राइस जर बघितलं तुम्ही तर फक्त 1500 रुपये आम्ही याची प्राइस ठेवली आहे. याचं फक्त येण्या जाण्याचं भाडं आणि समजा एखाद काही पीस ब्रेकेज झाला तर त्याच्या हिशोबाने आम्ही याची फक्त 1500 रुपये प्राइस ठेवलेली आहे. याच्या तुम्हाला पुढे पण काही ज्या मार्केटात 3-3, 4-4 हजार रुपयात ज्या प्रतिमा दिसत आहेत डेकोरेटिव्ह टाईल्स, त्या आम्ही इथे ठेवल्या. तुम्ही MRP बघू शकत असाल. मी सांगतोय म्हणून असं नाही. 550 रुपये. ही मार्केटात 1500-2000च्या खाली प्रतिमा येत नाही. ही 550 रुपये, फक्त 550 रुपये. ही 1000 रुपये. असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजून पुढे तुम्हाला इमेज दिसतीलच. सरांनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत कमी दरात चांगली वस्तू घेण्याचा योग तुम्हाला या ठिकाणी येऊन गेलेला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी त्यांच्या किमती देखील या ठिकाणी डिस्प्ले केल्या गेल्यात. आपण जर बघाल तर 3D मध्ये ह्या सगळ्या स्टाईलचा हा वेगळा प्रकार आहे, तो पाहायला मिळतो. एक कॉम्बो देखील आपण जर बघाल तर या ठिकाणी वेगळा कॉम्बो या ठिकाणी पाहायला मिळतो. ज्याला डायमंड वर्क ते बोलले की हँडवर्क केलं गेलंय की हे 3 वस्तू मिळून एक कॉम्बो तयार होतो आणि याच्यावरती जेव्हा आपण लाईट फ्लॅश करू तर हे पुन्हा आकर्षण दिसतात. सोबतच या बाजूला काही वेगळ्या प्रकारच्या स्टाईल आहेत, ते देखील त्या संदर्भात देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर, या कुठल्या प्रकारच्या स्टाईल आहेत आणि या कुठं वापरल्या जातात? आता कसं आहे सर, आपल्याकडे कसमाद्यामध्ये जर म्हटलं तर सगळेच हायफाय लोक नाही आहेत. आता आमच्याकडे कजारे आहे, जॉन्सन आहे, सिमोन्जा आहे, IBIS आहे, सगळ्या ब्रँड्स पण आहेत. पण ब्रँड समोर आपल्याकडे बाबा मिडियम क्लास लोक आहेत ना, तर त्यांच्यासाठी आम्ही स्पेशली ह्या मिडियम क्लास सुद्धा लक्षात ठेवून आम्ही ते काम करतोय.
तर एखादा रो हाऊस असेल का छोटा बंगलो असेल त्यांच्यासाठी आता 4x2 टाईल्स, 64x32 टाईल्स, 6x4 टाईल्स ह्या अकॉर्ड नाही होत. तर आम्ही त्यासाठी याच्यात 2x1 आणि 18x12 ह्या सुद्धा टाईल्सच्या असंख्य तुम्हाला याच्यात व्हरायटीज आम्ही इथे उपलब्ध केलेल्या आहेत. आणि त्यातल्या त्यात तुम्ही बघू शकताय की 64-32 मध्ये व्हरायटीज माझ्याकडे हे रेग्युलर्स आहे. ब्रँड आम्ही तुम्हाला वरती दाखवले हे रेग्युलर आहेत. आता खाली अजून ब्रँड तुम्हाला आम्ही दाखवू. आपलं हे टोटल 19,000 स्क्वेअर फूटचं शोरूम आहे आणि याच्यात असंख्य डिझाईन्स आहे. याच्यात मी कदम थोड्या डिझाईन्स स्लाइड करा तर किचनच्या याच्यात तुम्ही आमच्याकडे बघू शकणार आहे की हा जर बॉक्स म्हटलं तर आम्ही फक्त 200 रुपयात कस्टमरला बॉक्स उपलब्ध करून देतोय. फुल 100% वॉटरप्रूफ आणि याच्यावर गॅरंटी अशी की आपण कुठल्याही प्रकारच्या या टाईल्सला डाग झाला तर आम्ही त्याला चेंज नाही करून देणार. पैसे पुन्हा रिटर्न करून ती टाईल्स त्यांना फ्री कस्टमरला. एवढे गॅरंटीज आपण हे मटेरियल सगळं देतोय. आपण जर या ठिकाणी बघाल तर कदम सर या वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईल स्लायडिंग करतायत. विशेषतः त्यांनी असं ठामपणे सांगितलं की जर या स्टाईलला जर काही प्रॉब्लेम आला तर ते ती स्टाईल बदलून येतात, ते रिपेअर न करतात, ते डायरेक्ट त्या ठिकाणी त्यांचे पैसे देखील परत करतील आणि परत प्रॉडक्टवरती त्यांना जे लागेल ते देखील ते देण्यासाठी संमती दाखवतात. परत बांधला सर या ठिकाणी परत अजून काही किचनचे प्रकार, छोटे छोटे किचनचे प्रकार दिसतात. हे किचन या ठिकाणी का डिस्प्ले केले गेलेत आणि ह्या डिस्प्ले करण्यामागचा उद्देश काय? हा किचन डिस्प्ले असा की हा 2x1 चा नवीन व्हरायटीज आहे आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये 2x1 आम्ही फक्त 300 रुपये बॉक्समध्ये कस्टमरला इथे उपलब्ध करून देतोय. आणि फॅक्टरी आउटलेटच आम्ही म्हणतोय की आपण जे सिमोनचा टाईल्स आहे तो फॅक्टरी आउटलेटच आपण इथे मालेगावात उपलब्ध केला. आम्ही फॅक्टरी रेटमध्ये सगळं मटेरियल उपलब्ध करून देतोय की हा कस्टमरला छोटासा किचन कसा दिसावा, कारण की प्रत्येकच जण आर्किटेक्ट लावू नाही शकत. एक कॅटलॉग मागवा आपला वरचा जो आपण मागितला आहे, मी तुम्हाला त्या कॅटलॉग मध्ये डिझाईन्स पण आम्ही कस्टमरला हे करून देतोय, डिझाईन्स दाखवतोय की तुमचा बाथरूम कसा बनेल. आम्ही स्वतः शोरूमने आर्किटेक्ट अपॉइंट करून घेतले, त्या डिझाईन्स बनवून देतोय. कारण की मिडियम क्लास फॅमिलीला आर्किटेक्ट अपॉइंट करणं पॉसिबल नाही होत, तर आम्ही त्यांना त्या डिझाईन्स बनवून दाखवतो. त्या डिझाईन्स आम्ही तुम्हाला कॅटलॉग कसा बनवला तो पण दाखवतोय. त्याच्यात तुम्ही पुढे बघू शकतायत की ह्या सगळ्या डिझाईन्स तुम्हाला किचनचा आम्ही छोटासा हा ब्लॅक पर्ल आहे, ब्लॅक पर्लला कोणता डिझाईन चांगली असेल तर ती तशी दाखवली आहे. पुढे हा घेतला तुमचा टेलिफोन आहे तर टेलिफोनला कुठली डिझाईन चांगली असेल हे दाखवलंय. त्याच्या पुढे हा सुपर ब्लॅक आहे तर त्याला कोणती डिझाईन पुढे चांगली असेल ते आम्ही असं दाखवण्याचा प्रयत्न केला. आपण या शेजारी तुम्हाला याच्यात मी अजून व्हरायटीज दाखवतोय. नक्कीच आपण जर बघितलं नुसती वस्तू विकण्यामागचा त्यांचा उद्देश नाही तर ग्राहकाचा पूर्ण समाधान झालं पाहिजे या उद्देशाने त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे छोटे किचन या ठिकाणी डिस्प्ले केलेत. आणि त्यांनी सांगितलं की सर्वसाधारण जे ग्राहक असतात त्यांना अत्यंत महागड्या वस्तू घेणं शक्य नाही, परंतु त्यांना अत्यंत कमी किमतीमध्ये चांगली वस्तू मिळावी यासाठी ते प्रयत्नशील असतात. पुन्हा एकदा आपण जर एक छोटंसं देवघर बघाल तर ते अत्यंत छान पद्धतीने या ठिकाणी डिस्प्ले केले गेले. तो डिस्प्ले करण्यामागचा उद्देश काय ते देखील जाणून घ्या. सर हे देवघर डिस्प्ले करण्यामागचा उद्देश काय? डिस्प्ले करण्यामागचा उद्देश असतं की कस्टमरला पूर्ण माइंड लगेच सेट होतो तर की हा देवघर कसा असेल. हा देवघर जर म्हटलं की बाबा ओम कुठे लावायचा, ती पंथी कुठे लावायची, कस्टमरला आम्ही फक्त टाईल्स दिली ना तर तिचे लक्षात नाही बसत ती कशा पद्धतीने तिथे इन्स्टॉल करायची. तर आम्ही इथे ती एक छोटीशी प्रयत्न आहे आमचे की ते दाखवले. जसं की श्रीराम प्रभूंची ती आम्ही इमेज तिथे ठेवलेली आहे. इथे विठ्ठल रुक्माईची इमेज आपण ठेवू शकतोय. याच्यात मी तुम्हाला दाखवू इच्छितो की आम्ही सिमोन्जा कंपनी जो फॅक्टरी आउटलेट जो आम्ही म्हणतोय, या सिमोन्जा कंपनीने आपल्याला पूर्ण कंपनीकडनं आर्किटेक्ट देऊन ह्या डिझाईन्स तयार करून दाखवलेल्या आहेत. पूर्ण बाथरूम्स मध्ये या कशा पद्धतीने आपल्याला इथे डिस्प्ले करता येतील, घरी आपल्याला लावता येतील, हे पूर्ण कंपनीने आपल्याला याची पूर्ण हेल्प आणि फ्री ऑफ कॉस्ट आम्ही सगळं कस्टमरला सर्व्हिस देतोय. याच्यात किचन, हॉल, अजून असे बरेचसे कॅटलॉग आहेत, तेवढे आपण व्हिडिओ दाखवू नाही शकत. नक्कीच नुसतं वस्तू विकणं हा त्यांचा उद्देश नाही. मुळात सांगायचा त्यांचा असा प्रयत्न आहे की ग्राहक समाधानी झाला पाहिजे. त्यांना प्रत्येक वस्तू त्यांच्या घरामध्ये कशी दिसेल याचा एक नमुना त्यांनी या ठिकाणी प्रदर्शित केलाय. विशेषतः बरेचसे लोक आपल्या घरी स्टाईल नेत असतात, परंतु ती लावायची कशी आणि ती डिझाईन कशी केली गेली पाहिजे हे अत्यंत सोप्या भाषेमध्ये यांनी समजून सांगितलं. प्रभू रामचंद्रांची प्रतिमा त्यांनी या ठिकाणी लावली गेली. सोबतच त्या प्रतिमेच्या बाजूला साक्षात ओम कुठे लावला गेला पाहिजे आणि त्या दिव्यांच्या स्टाईल कुठे लावल्या गेल्या पाहिजे हे त्यांनी डिस्प्ले केलंय. सोबत आपण ह्या बाजूला बघाल तर अनेक अजून किचनचे प्रकार आहेत. वॉशरूमचा एक वेगळा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतोय, तो देखील आपण या ठिकाणी सरांसोबत जाणून घेणार आहोत की वॉशरूमचा हा कुठला प्रकार आहे आणि कुठल्या प्रकारच्या स्टाईल त्या वॉशरूम मध्ये वापरल्या गेल्या पाहिजे. सर तुम्हाला हा खूप सुंदर दिसत असला ना तरी हा माझ्याकडचा सगळ्यात हलक्या क्वालिटीचा हा बाथरूम आहे. तर अगदी म्हणजे 200 रुपये बॉक्स मध्ये आम्ही हा कस्टमरला उपलब्ध करून देत आहोत. तर याच्यात तुम्हाला अशा असंख्य पुढे व्हरायटीज दिसतील. असं बघत या तुम्ही
की याच्या जे आहेत वेगळ्या सगळ्या व्हरायटीज तर आपण या ठिकाणी एक वेगळा प्रकार पाहायला मिळतो की जो कमोड या ठिकाणी दिसतोय, वॉशरूम मधला एक बेसिन या ठिकाणी दिसतोय. हा कुठल्या प्रकारचा बेसिन आहे पहिल्यांदाच कदाचित मी बघत असेल. आणि हा कमोड देखील जॉन्सन कंपनीचा दिसून येतोय. एकंदरीत याच्या हा एवढा मोठा वॉशरूम दाखवण्यामागचा उद्देश काय? एवढा दाखवण्यामागचा उद्देश हाच की कस्टमरचा माइंड फास्ट सेट होतो. बाकी शोरूम्स दुकान पण छान असतील, त्यांच्याकडे डिझाईन छान असतील, मी म्हणत नाही माझ्या डिझाईन छान आहे, फक्त माझा दाखवण्याचा आणि कस्टमरला समजवण्याचा प्रकार थोडा वेगळा आहे, म्हणून कस्टमर समजेल. आता तुम्ही जर हा जो म्हणताय हा प्रकार नवीनच आहे, याला डमरू बेसिंग म्हणतात. पण याच्यातला एक स्पेशल माझ्याकडे 4थ्या फ्लोअरला पूर्ण व्हरायटीज इथे आपण बघू. अशा पद्धतीने या ठिकाणचा फ्लोअर आपण समजून घेतला. सरांनी सांगितल्याप्रमाणे खाली देखील अजून एक फ्लोअर आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईल आहेत. आता आपण फक्त एक साधा नमुना या ठिकाणी बघूयात. आपण जर बघाल तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वॉशरूम मध्ये लागणाऱ्या स्टाईल्स या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. सोबतच आता आपण थेट पहिल्या मजल्यावर जाऊन त्या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या स्टाईलच्या पद्धती आपण जाणून घेणार आहोत. एकदा आपण माझ्या डाव्याबद्दल बघाल तर एक वेगळ्या प्रकारची स्टाईल या ठिकाणी पाहायला मिळते. त्याबद्दल सर आपल्या माहिती देतील. सर हा कुठला प्रकार आहे, हा विशेषतः पुढे वापरला जातो? हा प्रकार जो आहे तुम्हाला रेग्युलर कुठल्याही शोरूम मध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही. हा जो प्रकार आहे हा स्पेशली इंटरलॉकिंग हाय डीप एलिव्हेशन आहे. हे आपल्या भारतात पहिल्यांदाच बनवलंय आणि हे स्पेनिश स्टाईल ज्या वरती बघितले आपण त्याच्यात हा प्रकार मिळायचा, पण कस्टमरला ते प्राइस परवडत नव्हत्या. मग त्याच्यात आम्ही ही कंपनी आहे स्टोनिस, हिच्यात इंटरलॉकिंग हा प्रकार आणलेला आहे. याच्यात तुम्हाला मी पुढे व्हरायटी दाखवतोय. आपण जर या ठिकाणी बघाल तर वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आपल्याला या स्टाईलच्या पाहायला मिळतील. त्याआधी आपण एकदम फास्ट बघणार आहोत, कारण अजून देखील आपल्याला एक शॉप फ्लोअर बघायचा आहे ज्यामध्ये जगातील नामांकित कंपन्यांच्या स्टाईल आपल्याला त्या ठिकाणी विशेषतः पाहायला मिळतील. आपण जर या ठिकाणी बघाल तर आपण मगाशीच बोललो होतो की जे पाईनवूड असतं त्यामधलाच हा एक स्टाईलचा प्रकार आहे. कदाचित ही स्टाईलच आहे पण तो पाईनवूड दिसतोय. सर हा स्टाईल आहे की हा पाईनवूड आहे? येस, हा लुक तुम्हाला पूर्ण पाईनवूडचा येणार आहे. पाईनवूड म्हणा, आपला रेग्युलर वूड म्हणा, तुम्ही याला फील जर कराल ना तर याला पूर्ण फिलिंग तो येणार आहे. हा तुमचा फ्लोरिंग, वॉल, एलिव्हेशन, स्टेप ह्या ठिकाणी जास्त करून हा प्रोडक्ट चालतोय आणि याचं आता मार्केट जास्त आहे. तर मग याच्यात आमच्याकडे असंख्य व्हरायटीज आहे. आता तुम्हाला जेवढ्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकत. जसं की ही एक रनिंग डिझाईन आहे की सगळ्यांनाच आवडते लगभग. त्याच्या शेजारी ही रनिंग डिझाईन ही सगळ्यांनाच आवडते. त्यानंतर हा तुम्ही बघू शकता हाय डीप एलिव्हेशन्स मध्ये प्रकार भरपूर आहेत. आता आमच्याकडे तेवढी जागा सुद्धा पुरत नाहीये, कारण की आम्ही काय करतोय, मग एका पल्ल्याला आम्ही 3 डिझाईन सेट करतोय. आम्ही एका पल्ल्याला 3 डिझाईन सेट करतो. त्याचा एक डिझाईन इथे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. नक्कीच आपण जर बघाल तर वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईल ज्याची सगळ्यात मार्केटमध्ये डिमांड आहे. अत्यंत कमी किमतीत देशभरातील नामांकित कंपन्यांच्या स्टाईल आपण बघतोय. सोबतच आता आपण वरच्या फ्लोअरला जाणार, 4थ्या फ्लोअरला, ज्या ठिकाणी एक तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे की त्या ठिकाणी अत्यंत कमी किमतीमध्ये तुम्हाला वेगळं काहीतरी पाहायला मिळणार आहे. त्या संदर्भात सर माहिती देत आहे. मी थोडंसं तुम्हाला वरच्या फ्लोअरला जाण्या अगोदर माझ्याकडे एक पार्किंग टाईल्स आहे, ते एक दाखवतोय. थोडं नवीन आहे, इंटरलॉकिंग मध्ये आहे, तुम्ही बघू शकताय. आणि पार्किंग टाईल्स मध्ये आता 24x24 हे फार चालतंय आणि ते पण आपल्याकडे प्रोडक्ट आहे. इंटरलॉकिंग मध्ये ही जी पार्किंग आहे, मी मालेगावात नाही सांगत, नाशिक जिल्ह्यात हे प्रोडक्ट जर कोणाला पाहिजे तर ते लक्ष्मी ट्रेडर्स मध्येच तुम्हाला यावं लागेल घेण्यासाठी. कारण की रेग्युलर टाईल्स जी आहे ती आहेच, बरोबर, रेग्युलर टाईल्स जी आहे ती ही आहेच, तिला काही प्रॉब्लेम नाही. पण याच्यात जो येतोय, जो नवीन प्रकार जो येतोय तो हा इंटरलॉकिंगचा. हा बघा, एकदम नॅचरल लुक येणार याचा आणि वेगळं काहीतरी आपल्याकडे बघायला मिळालं. याच्यासोबत मी एक्सेल कंपनीची पार्किंग ठेवली, तुम्हाला दाखवतो. हे मोठ्या प्रोजेक्ट मध्ये जातंय. आता आमचे पवनसुत बिल्डर्स आहे त्यांच्याकडे जाते, दीपक मोदीजी आहे त्यांच्याकडे जाते. आपले चिचावडला जे सुमंगल ॲग्रोवाल्यांनी जे नीम व्हॅली जो रिसॉर्ट केलाय त्यांच्या पूर्ण पार्किंग आणि हॉलला पूर्ण ह्या टाईल्स आपल्याकडे प्रोजेक्ट जात आहे. आमचे नाशिकला प्रोजेक्ट होत आहेत, शिर्डीला प्रोजेक्ट होत आहेत. त्याच्यात हेवी प्रोजेक्ट जिथे आहे यूज त्या ठिकाणी होत आहे. तुम्ही मालेगावातलं मातोश्री हॉस्पिटल बघाल ते आमचं मटेरियल आहे. गंगा हॉस्पिटल बघाल ते आमचं मटेरियल आहे. गुरुवा हॉस्पिटल ते आमचं मटेरियल आहे. डॉक्टर मिलिंद पवारांचं जे हॉस्पिटल ते हे कमर्शियल प्रोजेक्ट याच्यासाठी सांगतोय की कमर्शियल प्रोजेक्ट मध्ये कोणीही जाऊन तुम्हाला तिथे बघू शकताय तुम्ही की प्रोडक्ट काय आहे. प्रोडक्ट काय म्हणजे ते तुम्हाला कळेल की जर हॉस्पिटलमध्ये आपण यूज करतोय 1 वर्ष 2 वर्ष तर ते आपल्याकडे लॉंग टाइम ते जाणार आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला काही विषयच नाही. त्यासोबत आम्ही आता हे कजाऱ्याचं तुम्हाला इथे डिस्प्ले आपल्याकडे हा लाईव्ह आहे, थोडा
जे प्रीमियम कस्टमर आहे, बरोबर. जसं की मी तुम्हाला सांगितलं वरती इकॉनॉमी कस्टमर साठी, मिडियम क्लास साठी आहे, हे थोडं हाय क्लास साठी आपल्याकडे आहे. माझ्याकडे पूर्ण टोटल सगळ्या प्रकारच्या कस्टमरसाठी स्टाईल्स उपलब्ध आहे. एखादा गरीबातला गरीब आला तरी मी ते मटेरियल देऊ शकतोय, पण मी फक्त प्रीमियम क्वालिटी म्हणजे एक नंबर क्वालिटीतच काम करतो. मी सेकंड क्वालिटीचं मटेरियल विकत नाही. तुम्हाला पुढे त्या डिझाईन्स दिसतीलच. नक्कीच. आपण जर माझ्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला बघाल तर विशेषतः आपण जर या ठिकाणी किचन बघाल तर हा डिलक्स किचन या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो जो तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुम्ही लक्ष्मी ट्रेडरला एक वेळेस नक्कीच भेट द्या, ज्यामुळे आपल्या स्वप्नातील घर आणि त्या घरामध्ये असलेल्या वस्तू कशा दिसतील हे प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता आपण थेट 4थ्या फ्लोअरला जाणार आहोत, ज्या ठिकाणी तुमच्या सर्वांसाठी एक सरप्राईज असणार आहे. किती वेळ थोडं खाली जात असं तुझ्या हिशोबाने? सर माझं रोजचं आहे ना कंपनी 5 मिनिट नाही. मला स्वतःला स्वतंत्र कॅबिन आहे सर. मी सेल्स अँड मार्केटिंग डिपार्टमेंटला काम करतो. मी ग्रुपला आहे नाशिकला. स्वतंत्र नक्कीच आपण काही वेळापूर्वी म्हटलं होतं की तुमच्या सर्वांसाठी एक सरप्राईज असणार आहे. ते म्हणजे सेरा कंपनीचं या ठिकाणी वेगवेगळे प्रॉडक्ट डिस्प्ले केले गेलेले आहेत अत्यंत कमी किमतीमध्ये. जगातील 5 स्टारचा तुम्हाला जगातला 5 स्टार हॉटेलचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच एक वेळेस लक्ष्मी ट्रेडरला भेट द्या. जर आपण माझ्या उजव्या बाजूला बघाल तर अत्यंत छान पद्धतीने या ठिकाणी ज्या पद्धतीने 5 स्टार हॉटेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट डिस्प्ले केले जातात, कस्टमरला आकर्षित केले जातात, ते आपल्या संपूर्ण आपल्या मालेगावमध्ये पाहायला मिळतील. विशेषतः आपण बघाल तर या ठिकाणी मिररमध्ये लाइटिंग या ठिकाणी लावल्या गेल्या आहेत आणि ते सगळ्या डिजिटल पद्धतीने आहेत. आता सरांनी हात लावला आणि लाईट चालू झालं, त्या ठिकाणी बटन दिसून येत नाही, पण एक वेगळा प्रकारचा लाईट त्या ठिकाणी दिसून येतोय. हेच खरं तर तुमच्या सर्वांसाठी सरप्राईज असणार आहे. त्या संदर्भात आपण सरांशी संवाद साधणार आहोत. एकंदरीत हा प्रकार आहे तरी काय आणि हात लावल्यावर चालू तरी होतो तरी कसा. सर मग असे आपण म्हटलं की सरप्राईज असणार आहे. ते सरप्राईज मी आम्हाला दिलेले की आपण हात लावला तरी लगेच या ठिकाणी आरशामधला लाईट चालू होते. नक्की हा एक प्रकार कुठला आहे आणि हा वेगळा प्रकार मालेगावमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळतोय? तसं तर हा मालेगावात पहिल्यांदा नाहीये, पण लोकांना इथे डिस्प्ले मिळत नाही म्हणून हा लोकांना दिसत नाही, लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि याच्या जर प्राइस बघितल्या तुम्ही तर आम्ही ही वस्तू फक्त 2000 रुपयात इथे अवेलेबल ठेवली आहे. आणि याच्यावर प्लस कस्टमर किती मटेरियल घेते त्याच्यावर डिस्काउंट सुद्धा आहे. 15%, 10%, 20%, जसं कस्टमरचं मटेरियल आहे त्याच्या हिशोबाने. आणि आपण स्पेशली सेरामध्ये जाऊ तर सेरामध्ये असं व्हरायटीज तुम्हाला मिळेल, असं की तुम्हाला इम्पोर्टेड डिझाईन्स, डायव्हर्टर कॉक्स, शॉवर्स, पाऊट, पिलर कॉक, लॉंग बॉडी, सिंक कॉक, मिक्सर, परत त्याचा शॉवर्स, अशा असंख्य. आणि स्पेशल व्हरायटीज म्हटली याच्यामध्ये तर आपल्याकडे गोल्डन सिरीज एक असते. गोल्डन सिरीजमध्ये हे थोडं महागडं प्रोडक्ट आहे, पण प्रीमियम बंगलो जो असतात ते त्याच्यासाठी हे वस्तू लागतात. तर हा गोल्डन सिरीजमध्ये फक्त 10,500 रुपयात, हे जे मार्केटात 25,000 ते 30,000 रुपयात शॉवर देतोय तो आपण 10,500 रुपयात देतोय. त्यानंतर त्याचा जो आपण ड्रायव्हर देतोय तो 12,460 रुपयात. मी प्राइस याच्यासाठी इथे मेन्शन करतोय की हे इन्क्लूड जीएसटी रेट आहेत, इन्क्लूड जीएसटी रेट आहेत. आणि सेरामध्ये पूर्ण बिलातच काम होतं. बाकी प्रोडक्ट आमच्याकडे बिलातच काम होतं, पण हे इन्क्लूड जीएसटी, बाकी प्लस जीएसटी असतं. या असं तुम्हाला याच्यात मी पुढे अजून व्हरायटीज दाखवतो. बरं, समजा आता आपल्याकडे कोणी सेरा जर नसलं, पोर्टेबल नसलं तर त्याला ऑप्शन सुद्धा आमच्याकडे आहे. ते पण एक सरप्राईज आहे. या तुम्हाला दाखवतो मी. जे सेरा कोणाला परवडत नसेल, बाबा सेरा कॉस्टली आहे, समजा सेराचं भांडं कमीत कमी म्हटलं की 6,500 7,000 पासून पुढे असतं, तर ते भांडं आम्ही इथे 3,000 3,500 रुपयात सुद्धा इथे उपलब्ध करून दिलेलं आहे. तर हे जर तुम्ही पॉट बघाल तर हा पॉट सेरामध्ये घेतला तर महाग जातो ना, त्याला आम्ही 4,800 रुपयात इथे उपलब्ध करून दिलेला आहे. तर असे भरपूर व्हरायटीज आहे, ते तुम्हाला दाखवतो. आणि सरप्राईजमध्ये अजून दुसरा विषय असं की आपल्याकडे आता नवीन आम्ही पेंटचं वॉलपुट्टीचंही काम घेतलंय, ते तुम्हाला आम्ही खाली दाखवतो. आता हे पूर्ण व्हरायटीज आहे. मिरर्स, बेसिंग्स, जे रेग्युलर पाहिजे रेग्युलर स्पेशल कलर्समध्ये हे ब्लॅक, ग्रे कोणाकडे उपलब्ध नाही राहत,
तर ह्या मी तुम्हाला स्पेशली ग्रे कलर हा स्पेशल कलर आहे आणि प्राइस जर बघाल तर 9,600 रुपये प्लस याच्यावर डिस्काउंट सुद्धा आहे. डिस्काउंट हा मी कस्टमर किती मटेरियल घेतात त्याच्यावर ठरवतो. मिनिमम 10% तर फिक्स आहे. आपण बघाल तर त्या प्रॉडक्टची किंमत आणि त्यावर डिस्काउंट किती मिळणार हे देखील सरांनी सांगितलं. सो आपण आता खालच्या फ्लोअरला जाणार आहोत आणि त्या ठिकाणची माहिती घेणार आहोत. घर बनवत असताना घराला खरा लुक देतो घराचा कलर, कारण तो आउटर एरियामध्ये असतो आणि त्याच कलर संदर्भात माहिती देण्यासाठी परत आपल्यासोबत गुरुदास सर आहेत. सर, कलर देखील उपलब्ध आहेत, याबद्दल काय सांगाल? आम्ही कलर्स उपलब्ध करण्याचं कारण हे की आमच्याकडे टाईल्स, ग्रेनाइट, सिमेंट ब्लॉक, पूर्ण टाईल्स फिनिश काम आमच्याकडे होतं. पण असं कुठेतरी वाटायचं की कुठेतरी आपण कमी पडतोय. तर त्याच्यामुळे आम्ही आता ब्रजर कंपनीचं डिस्ट्रीब्युटरशिप घेतली आहे आणि डिस्ट्रीब्युटरशिपमध्ये आम्ही डायरेक्ट फॅक्टरी टू डिस्ट्रीब्युटर आणि डिस्ट्रीब्युटर डायरेक्ट कस्टमर. आधी काय होतं, मध्ये डीलर असायचे, ते मार्जिनचा रेशो प्रत्येक जण मोठ्या प्रमाणात ठेवायचं. पण आमचं मार्जिन एकदम फिक्स आहे, मिनिमम मार्जिन आहे. आणि ते कस्टमर एकदा जेव्हा माझ्याकडे येईल, ते कोटेशन घेईल, तर त्यांना तो कळणार आहे. आमच्याकडे याच्यात प्रीमियम रॉयल टच, सिल्की टचमध्ये हे जे प्रोडक्ट आहे, हे मार्केटात बकेट फार मागणी मिळते. मी ती बकेटची किंमत नाही सांगू शकत, पण मी 8,500 रुपयात देऊ शकतोय. लोक काय सांगतात त्यांनी माहीत, पण मी हे फक्त 8,500 रुपयात तुम्हाला बकेट देऊ शकतोय. अशा भरपूर असंख्य व्हरायटीज आहे. असंख्य म्हणजे याच्यात पूर्ण हे जे दिसत आहे आपल्याला फक्त इथे 1 लिटरचे पॅकेज दिसत आहेत, पण याच्यात माझे 1 लिटर, 4 लिटर, 10 लिटर, 20 लिटर आणि फुल स्टॉक आपल्याकडे प्रोडक्ट अवेलेबल आहे. ब्रजर कंपनीची वॉलपुट्टी अवेलेबल आहे, JK कंपनीची वॉलपुट्टी अवेलेबल आहे आणि हे पण डिस्ट्रीब्युटर रेटमध्येच तुम्हाला आमच्याकडे मिळणार आहे. सरांनी अत्यंत छान अशी माहिती दिली. विशेषतः जर आपल्याला आपल्या स्वप्नातील घर साकारायचं असेल तर एक वेळ आपण अवश्य लक्ष्मी टेलरला या ठिकाणी भेट द्या, कारण या ठिकाणी आपल्याला किचनपासून वॉशरूमपासून घराची आतली किचनमध्ये लागणारी स्टाईल, फ्लोअर लागणारी स्टाईल आणि आपल्या भिंतीला लावू शकणाऱ्या अशा स्टाईल या ठिकाणी छान पद्धतीने डिस्प्ले केल्या गेल्या. तर एक वेळेस आपण नक्कीच लक्ष्मी टेलरला भेट द्या. सर, दिवाळी येते, दिवाळीबद्दल तुम्ही येणाऱ्या ग्राहकांना आणि भारतवासियांना काय संदेश द्या? दिवाळी येते, दिवाळी म्हणजे हा प्रभू रामचंद्र घरी परतले होते त्या दिवशी म्हणून आपण हा साजरा करतो दिवाळी. दिवाळीची माझ्या तमाम हिंदू बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. माझं पर्सनली गावडे परिवार, माझा लक्ष्मी टेलर्स परिवार, तुम्हाला दिवाळी सुख, समृद्धी आणि भरभराटीची जावो ही माझी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम. सर, आमच्याकडून देखील तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव मी सुनील बेलदार, नाशिक.